आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे कुणाचं डोसकं फिरलंय या की माझी पोरगी तुझ्या घरात येईन म्या? अरे माझ्या पोरगीसाठी चांगलं तालेवर खानदान बघणार आहे मी। तुझ्या सारख्या फुटक्या घरात मी देणार नाही माझी पोरगी। बघितलं का, तुझे वडीलच या लग्नाला तयार नाहीत आणि तू माझं लग्न मोडायला निघाली। ए लाले, मधी मधी बोल नकोस हं? मी आणि माझा पप्पा बघून घेऊ आणि गोपाळशी लगीन मिस करणार आहे। माधुरी, आता ते शक्य नाही। त्यांचं लग्न ठरलं आता। ठरलं नसतं तरी पण लावून दिलं नसतं म्या। तिला असतो तरी मी घरात सुरू म्हणून घेतलं नसतं मी। म्या गोपाळशी लगीन करणार पण आणि या घरची सून होणार पण। बघू मला कोण अडवता येते। तुझा बापच आडीवतोय तुला आणि विचारते कोण आडीवतोय? माधुरी, आत्या, जर माझं गोपाळशी लगीन नाही ना लावलं तर गोपाळ बरोबर मी पळून जाणार। अगं काही याडबीड लागलं का तुला? एक तर एवढ्या 20 वर्षांनी माझा गोपाळ घरी आलाय, मी नाही त्याला कुठे जाऊन देणार। तो गेला तर हिला त्याच्यावर जाऊच देणार नाही म्या। अरे जाऊ दिला असतं ना तरी मी तिला सून करून घेणार नाही म्हणजे नाही। मी पण बघतेस की कसं नाही घेत। माझं गोपाळवर प्रेम आहे, मी एवढी वर्ष थांबले त्याच्यासाठी। त्याला नाही करायचं हिच्याशी लगीन, ही जबरदस्ती करते त्याच्यावर। मी आणि गोपाळ आम्ही दोघं सुखात राहू शकतो, आम्ही जन्मजन्माचे साथी आहे। तुम्ही सगळे आमच्या प्रेमाचे दुश्मन आहे। गोपाळ, तू सांग, आपल्या एकमेकांवर किती लव आहे आणि तुला हिच्याशी लगीन नाही करायचं ते? मी कसं बोलू? अगं मी काय सांगणार? लालीला जर का नाही म्हणलो तर सुभाषरावांना 15 लाख रुपये द्यायला लागतील आणि तुला जर का नाही म्हणलो तर तू इतकी वर्ष झालं थांबलीस माझ्यासाठी, तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे होतात आणि मला ही नाही पटत। ही ना तर सगळं 15 लाख रुपयामुळे होतंय बघ। मी काय म्हणतोय मामा, तुम्ही 15 लाख रुपये द्या आणि आपल्या माधुरीच्या हृदयाचे तुकडे होण्यापासून वाचवा। हा पप्पा, मला आताच्या 15 लाख रुपये द्या, म्हणजे मी हिच्या थोबड्यावर फेकून मारते। 15 लाख लांबची गोष्ट आहे, फुटी कवडी सुद्धा देणार नाही असते म्या। पप्पा, पण या भामट्याच्या घरची सून पण होऊ देणार नाही तुला म्या। तू चल। बरं झालं की मग। माधुरी, माझा बाप माझ्यासाठी 15 लाखावर पाणी सोडतो आणि तुझा बाप फुटी कवडी पण द्यायला तयार नाही आणि तुला लग्न करायचं। तू शांत हो आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गोपाळ माझा होणारा नवरा आहे आणि मीच त्याची होणारी बायको आहे। ए लॉली, तुझं जीभले तुरु तुरु चालायला लागले काय ग? गोपाळशी मी लगीन करणार आहे। माधुरी, तो फक्त माझा आहे। माधुरी, शाळी असेल तर लांब राहा, नाही तर तुला आहे ना माधुरी, तुझ्या पाठीला दगड लावून आडत फेकून देईन। कळलं का? जीव घेईल तुझा। पप्पा, सोडा। जा जा, याला 15 लाख द्यायची दानत नाही आणि आला तोंड वर करून लुंग्या सुंग्या। रारी